हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत इम्पल्स ट्रान्समिशन. तर ह्यामध्ये ट्रान्समिशन ऑफ द इलेक्ट्रिकल इम्पल्स. ओके, तर ह्यामध्ये काय इलेक्ट्रिकल इम्पल्स इथं ट्रान्समिट होतात. तर फर्स्ट बघूया आपण सिनॅप्स. सिनॅप्स म्हणजे काय? तर सिनॅप्स म्हणजे काय? इट इज अ जंक्शन बिटवीन द टू न्यूरॉन. फॉर एक्झाम्पल, इथे एक न्यूरॉन आहे आणि इथं दोन न्यूरॉन आहेत. तर ह्यामधला जो स्पेस आहे ना त्याला काय म्हणतात? सिनॅप्स असे म्हणतात. आणि त्यामध्ये जे आहे फर्स्ट काय आहे? प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. नेक्स्ट कुठला आहे? पोस्ट सिम्पॅथिक न्यूरॉन. तर हा जो फर्स्ट आहे ना त्याला काय म्हणतात? प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. ओके, आणि सेकंडवाल्याला काय म्हणतात? पोस्ट सिम्पॅथिक न्यूरॉन असे म्हणतात. तर फर्स्ट न्यूरॉनला काय म्हणतात? प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, आणि सेकंड न्यूरॉनला काय म्हणतात? पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असे म्हणतात. आणि सिनॅप्स म्हणजे काय? ह्या दोन जे न्यूरॉन आहे त्याच्यामधला जो स्पेस आहे या गॅप आहे तर त्याला काय म्हणतात? सिनॅप्स असे म्हणतात. सिनॅप्टिक क्लेफ्ट. ओके, नेक्स्ट काय? सिनॅप्टिक क्लेफ्ट. सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणजे काय? द गॅप बिटवीन द मेंबर द प्री अँड द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ओके, तर ह्यामधला जो स्पेस आहे ना तर त्याला काय म्हणतात? सिनॅप्टिक क्लेफ्ट असे म्हणतात. ओके, तर टाईप्स ऑफ द सिनॅप्स. ओके, टाईप्स ऑफ सिनॅप्समध्ये पण 2 टाईप्स आहेत. फर्स्ट कुठला आहे? इलेक्ट्रिक सिनॅप्स आहे. सेकंड काय? केमिकल सिनॅप्स आहे. तर ह्यामध्ये जे आहे इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणजे काय आहे? इथं 2 न्यूरॉन आहेत. ओके, इथं आणि इथं 2 न्यूरॉन आहेत. तर न्यूरॉनमध्ये जे आहे ना जे क्लोज टू इच अदर आहेत. ओके, म्हणजे याच्यामध्ये काहीच गॅप नाही आहे. ओके, त्याच्यामध्ये काय? ओन्ली ट्रान्समिशन ऑफ द इलेक्ट्रिकल इम्पल्स आहे. ओके, म्हणजे ह्याला प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आहे आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. ह्यामध्ये क्लोज टू इच अदर, ह्याच्यामध्ये स्पेस नाही आहे. तर त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस असे म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय? कंडक्शन ऑफ द इम्पल्स इज इन द केस ऑफ द पर्टिक्युलर न्यूरॉन बिकॉज देअर इज अ नो गॅप. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय? इम्पल्स पास होतं. ह्याच्यामध्ये काय होतं? इम्पल्स पास होतं इथं आणि डायरेक्टली होतं इथं. नेक्स्ट काय आहे? केमिकल सिनॅप्स. केमिकल सिनॅप्समध्ये काय आहे की त्याच्यामध्ये जे आहे ना सिनॅप्टिक क्लेफ्ट आहे. ओके, सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणजे काय? की इथं एक न्यूरॉन आहे आणि इथं एक न्यूरॉन आहे, ह्यामध्ये गॅप आहे. तर त्याला काय म्हणतात? सिनॅप्टिक क्लेफ्ट असे म्हणतात. आणि ह्यामध्ये जे आहेत ना ह्यामध्ये हे जे न्यूरॉन आहेत ते काय? केमिकल्स वगैरे रिलीज होणार. ओके, तर केमिकल वगैरे रिलीज होणार आणि मग इथे रिसेप्टर आहेत ते इथं इथं घेतात हे आणि तिथून पुढं काय होतं? इम्पल्स पुढे जाते. ओके, म्हणजे त्याला म्हणतात केमिकल सिनॅप्स आहे. तर ओके, तर इम्पल्स ट्रान्समिशन अक्रॉस द सिनॅप्टिक क्लेफ्ट. ओके, म्हणजे तर इम्पल्सचे ट्रान्समिशन होणार. फॉर एक्झाम्पल इथं एक प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आहे. ओके, तर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आहे आणि इथं काय आहे? पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. इथं काय होतं? ओन्ली इम्पल्स ट्रान्समिशन होतं. ओके, त्यामध्ये काय? ॲक्झॉन टर्मिनल आहे. ॲक्झॉन टर्मिनल म्हणजे काय? की इथं एक न्यूरॉन आहे. ओके, तर हे न्यूरॉन आहे. ओके, तर हा जो फेस आहे ना ह्याला काय म्हणतात? ॲक्झॉन असे म्हणतात आणि ह्याला सेल बॉडी असे म्हणतात. ओके, हे सेल बॉडी आहे. ओके, हे सेल बॉडी आहे. हे न्यूक्लियस आहे. हे ॲक्झॉन टर्मिनल आहे. ओके, ॲक्झॉन टर्मिनल हे काय? डेंड्राइट आहे. हे. ओके, आणि हे काय? ॲक्झॉन टर्मिनल आहे. तर ॲक्झॉन टर्मिनलमध्ये काय आहे की जे इम्पल्स ट्रान्समिशन होतं इथं. अजून एक इथं न्यूरॉन इथं सुरू झालं की म्हणजे इम्पल्स ट्रान्समिशन पुढे जाणार. ओके, ते आहे तिथं. ओके, तर न्यूरोट्रान्समीटर रिलीज होणार सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये. ओके, न्यूरोट्रान्समीटर म्हणजे आत्ता आपलं झालेलं आहे केमिकल केमिकल सिनॅप्समध्ये तेच आहे. केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये रिलीज होतात कारण दुसऱ्या जे न्यूरॉन आहे तर तिथं ॲक्सेप्ट करतात. ॲक्सेप्ट म्हणजे तिथं न्यूरोट्रान्समीटर घेतात आणि पुढं जे आहे इम्पल्स ट्रान्समिशन होतात तिथं. आणि न्यूरोट्रान्समीटर बाइंड टू द रिसेप्टर टू पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. ओके, तर हे आत्ता आपलं झालेलं होतं की फॉर एक्झाम्पल इथं बघा, इथं एक न्यूरॉन आहे, इथं एक न्यूरॉन आहे. ओके, 2 न्यूरॉन आहे. इतर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतात, ह्याला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतात. तर ह्या फेजमध्ये काय होणार? इथं केमिकल्स. ओके, केमिकल्स आहेत. ओके, तर केमिकल जे आहेत ना इथं काय आहे? रिसेप्टर आहे.
तर रिसेप्टर काय होणार, हे जे न्यूरो ट्रान्समीटर आहे ना, इथं घेतल्यानंतर हे ट्रान्समीटर पुढं इम्पल्स पुढे जाणार. ओके, तर तिथं रिसेप्टर आहे. ओके, म्हणजे न्यूरो ट्रान्समीटर बाइंड करणार रिसेप्टरला आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये इम्पल्स ट्रान्समिशन होतात. ओके, आणि आयन चॅनल पण ओपन होतात. ह्याच्यामध्ये पण खूप सारे आयन्स वगैरे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल Na आहे, पोटॅशियम आहे. तर हे जे आयन्स वगैरे आहे तर ते पण तिथं रिसेप्टर तिथं अटॅच करतात आणि पुढं जे इन्फॉर्मेशन पुढं प्रोसीड करतात. ओके.